बतावे वाट. महाराज तुम्ही लिहू शकता असं त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली आणि तोच ग्रंथ व्यासांनी चतुर्श्लोकी भागवताचे 18,000 श्लोक केले. पण आता प्रश्न पडला समोर, आता हे ग्रंथ नेमकं देऊ कोणाला? ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? कारण योग्य वस्तू योग्य माणसाच्या हातातच गेली पाहिजे. नसता तिजोरीची चावी जर चोराच्या हातात गेली तर काय होईल? तिजोरी साफ. म्हणजे आता ही जी तिजोरी आहे ही द्यायची कुणाकडे? म्हणजे विश्वामित्राकडे द्यावी तर त्यांना कामाला जिंकलं नाही, क्रोधाला जिंकलं नाही. आणि परशुरामाकडे द्यावं तर महाराज क्रोध असा आहे की त्यांच्या क्रोधाचा पारावार नाही. पण देवा कुणाकडे? तो अंतर हृदयातून आवाज निघली, अरे आपलाच पुत्र आहे ना, तो जन्माधीश येतो वयाधिकरतस. ज्यानं जन्म घेतला आणि 16 वर्ष आयु धारण केली. अहो म्हणले त्या पुत्राचा आम्ही महिमा ऐकलाय. ज्यावेळेस ते छोटासा बालक जाऊ लागला ना, तर जात असताना काही स्त्रिया निर्वस्त्र स्नान करू लागल्या. आणि त्या स्त्रियांसमोरून ते 16 वर्षाचा बालक निघून गेला सुंदर युवतींच्या समोरून. परंतु युवत्या स्नानच करीत राहिल्या. पण ज्यावेळेस महर्षी वेदव्यास हे पुत्र हे सुख विरहता तरा अजुहा पुत्रेपी तन्मयतया, म्हणजे आपल्या पुत्राच्या शोकाच्या व्याकुळतेनं व्याकुळ होऊन ते व्याजचे हाक मारत होते त्याला, हे पुत्र हे पुत्र हे पुत्र. आणि ज्यावेळेस त्या स्त्रियेनं त्या व्यासांना पाहिल्याबरोबर त्या वस्त्र घालू लागल्या. व्यासजी म्हणले, अगं ज्याला तुम्ही लाजायचं ना त्याच्या समोर लाजला नाही आणि माझ्यासारख्या वृद्ध पुरुषाला लाजतात. त्यावेळेस त्या स्त्रिया काय म्हणतात, महाराज तुमच्या मुलाला तर हे बी माहित नाही, स्त्री पुरुष भेद रहिता निर्ग्रंथ आप्य उरुक्रमे. त्याला कोणचीच ग्रांती नाही महाराज. ग्रंथी म्हणजे गाठ, शिकेची गाठ नाही, सूत्राची गाठ नाही, जनेची गाठ नाही. निर्ग्रंथ अलिप्त, त्या संसाराच्या तो वेगळा आहे. त्याला स्त्रीचा आणि पुरुषाचा भेद सुद्धा माहित नाही. असा तो अलौकिक सुखदेव स्वामी. मग तशा पुत्राला आपण बोलवू ना कथा देण्यासाठी, पण ते येणार कसा? त्याला आणणं लय मुश्किल आहे. तर म्हणले येईन ना. म्हणले कसं काय? म्हणले कृष्ण चरित्र असं आहेच. वैराग्य वीती पती गै रूपाशा स्वराज्य शिंगा संलग्न दीक्षा सटेन गेना पिपयन हटेना दासी कृता गोप वधूतेना. काय म्हणले? वैराग्य नीती पती काही रूपाशा स्वराज्य शिंगा संलग्न दीक्षा. म्हणले वैराग्याच्या भीतीचा पती कोणचा? बादशाह. कोण? स्वामी सरस्वती पाठ. कुठले होते महाराज? ते काशीचे होते, बनारसचे. ते रूपाला मानणारे नव्हते, फक्त ध्यानाला मानायचे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ब्रह्म अहम प्रज्ञासी ब्रह्म. अशा ब्रह्माची साधना करणारा माणूस चुकून वृंदावनला आला. चुकून आला आणि मुलीच्या किनाऱ्यावर बसला महाराज. फक्त ते नामाला मानणार आहे, रूपाला नाही. रूपाला मानणाराच नाही, फक्त नावाला मानणारा. कुठं आला? वृंदावनला आला. यमुनेचा कुल्ला केला आणि यमुनेच्या किनाऱ्यावर बसून तपस्या करू लागला. जसं डोळे झाकून बसले की बसल्यानंतर डोळे झाकून बसले की झेल झेमिले कन्हैया उनके सामने आ जाते. असं डोळे झाकून मस्त ब्रह्माची साधना करायला बसायचा. बसल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण टेडी टांगवाला भगवंताचं स्वरूप त्याच्या समोर असायचं. कसं? कटी काचनी करवई जंतिमान यहे बिनीक मेरो मन बसो सदा निहारीला. कटी काचनी, मोर मुकुट आहे, असा पिसारा फुललेला आहे, टेडी बंसी आहे, असं सुंदर स्वरूप त्यांना दिसायचं. आणि महाराज असं ते स्वरूपामध्ये मोहित झाले. असं मग काय म्हणाले पुढं? आता स्वामीने एकदा भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि गेले काशीला. काशीला गेल्यावर ते अहम ब्रह्मास्मी वालेचे राजा होते, पथिक होते. पथिक कोणचे? ते बादशाह होते, म्हणजे काय? महामंडलेश्वर. आणि बसले गादीवर.
मग शिष्य आला म्हणे, महाराज तुम्ही उदास वाटतात, कसं काय उदास आहे? अहो म्हणे काय करू म्हणे, माझं ध्यानामध्ये मनच लागा नाही. मन लागा नाही कसं काय? अहो म्हणे सटेन केला पिपयन हटेना. म्हणजे अहो तो गोप वधुटीचा बालक, म्हणजे त्या गवळणीचा बालक गोप वधुटीचा सठ, देवाला सठ म्हणले बरं का. सठेना केना पिपयन हटेना, म्हणजे अहो माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाही म्हणे, माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाही म्हणे. म्हणे मी तो उपासक आहे, मी रूपाला मानणारा नाही, पण त्याचं एकदा रूप पाहिलंय ते असं माझं मन म्हणतंय, चलो वृंदावन की ओर, चलो वृंदावन की ओर, चलो वृंदावन की. म्हणजे त्याचं रूप माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. सटे ना के ना पिपईन हटे ना, हटतच नाही. मग आता असं वाटतंय दासी कृता गोप वधू मिटेना. महाराजाची शब्दशैलीच बदलली. महाराज अहो म्हणले दासी कशी बनवीन, आणि मला असं वाटतंय म्हणले त्या गोप वधूटीच्या बालकानं मला त्याची दासी बनवलं. अहो तुम्ही दासी कशी होता, तुम्हाला बनवलं तर दास बनवीन ना. तुम्ही पुरुष आहेत ह्याच तरी भान राहू द्या ना महाराज, तुम्हाला दास बनवीन. नाही नाही, पण त्याच स्वामी सरस्वती पातानं आपल्या मंगला चरणामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. वंसे वोसित करार नवनीर दाह पीतांबरा गरुडविंद फलारुष्टा पूर्णेन्द्र सुंदर मुखा गरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. तेच म्हणतात ह्या तत्वापेक्षा दुसरं तत्व कोणचंच नाही. फक्त म्हणले असं कृष्ण चरित्र आहे म्हणले, एवढा स्वामी सुद्धा ह्या चरित्रानं काय केला, आकर्षित केलाय. म्हणले कृष्ण चरित्र सुद्धा आकर्षित करणार आहे. मग काय करा म्हणले, भागवत ग्रंथाचे काही मोजके श्लोक त्यांना आपल्या शिष्याला दिले. आणि मग ते शिष्य जंगलामध्ये यत्र तत्र गायन ते इकडं तिकडं गायन करीत फिरू लागले. नेमकं सुखदेव कुठं समाधीला बसलेली. मग श्लोक म्हणला महाराज, वरहापीडं नटवर वपुहा कर्णयो करविकारं विव्रतवास कनककपीशं वैजन्तीं रन्ध्रानलेन नरहृदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सुपदरमणं प्राविशद गीतगीत. काय म्हणतात त्यामध्ये भगवंताच्या सुंदरतेचं वर्णन आहे. वराहा पीडम म्हणजे वराहा मोराचा मुकुट लावलेला आहे भगवंतानं. नटवर वपुहा नटापेक्षा भी नटराज, नटों भी नट श्रेष्ठ है. तुमने हजारों नट देखे होंगे जो मंच के ऊपर नृत्य करते हैं, मगर ऐसा नटवर नाकर प्रथम देखा होगा जो सांपों के धुनों के ऊपर भी नृत्य करता है. नट तो हमने बहुत देखे हैं, अशा नटांचा भी नटवर वरहापीडम नटवर उपा कर्णयो करणी कारण. म्हणजे कर्ण आणि करणी म्हणजे आपल्या कानाच्या वरी भगवंताने कर्णिकेचं फूल ठेवले. आणि त्या कर्णिकेचं फूल भगवान ज्यावेळेस ते गायी चालून येतात ना, तर भगवान असा केसाला झटका मारल्याबरोबर इकडलं कर्णिकेचं फूल उडतं आणि इकडल्या कानात पडतं. असं केल्याबरोबर इकडलं फूल उडतं आणि इकडल्या कानात. आणि त्यांचं काय चाल सांगितले महाराज, अधरम मधुरम वदनम मधुरम चरितम मधुरम रवितम मधुरम, एवढं माधुरतेचं त्यांच्या वर्णन केलंय. आणि अशा चरित्राला मोहित होऊन त्या सुखदेव स्वामीची समाधी तुटली. काय सुंदर आहे म्हणले, काय स्वरूप आहे म्हणले, काय ती दिव्य झाकी आहे म्हणजे. असं सुंदर हो, पण त्यांना आपलं त्याचं बनवलं पाहिजे ना.